कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांना 328व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज चौकातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर भगवद्गीतेचा 15व्या अध्यायाचे सामूहिक पठण करून अभिवादन करण्यात आले। माणसांनी माणसांना प्रेम द्यावं, एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करावा। कमी वेळात संभाजी महाराजांनी स्वराज्याचा धाक निर्माण केला। धाडसाने बळाने स्वराज्य राखले, त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे। याप्रसंगी पत्रकार राजेंद्र सालकर म्हणाले की स्वराज्य राखून आपल्या बलिदानातून देव, देश आणि धर्माचं रक्षण केलं आणि म्हणून आदराने त्यांना धर्मवीर म्हटलं आहे। आज गल्लीबोळात धर्मवीर होत आहे। ऐतिहासिक आणि थोर पुरुषांची बिरुदावली लावताना भान ठेवलं पाहिजे आणि नव्या पिढीला इतिहास कळला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गीतेचा 15वा अध्यायाचे पठण करून या ठिकाणी आपण सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली त्यांना अर्पण केलेली आहे। धर्मवीर संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्याचं एकमेव कारण त्यांनी स्वराज्याची गादी सांभाळताना औरंगजेबाशी जितके युद्ध केले त्या सर्व युद्धामध्ये त्यांनी जय मिळवला, परंतु आपल्याच काही साथीदारांच्या फिंदफतुरीमुळे त्यांना औरंगजेबाने अटक केली। निशस्त्र असताना अटक झाली। अटक झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना साखळदंडाने बांधून औरंगजेबासमोर उभं केलं आणि संभाजी महाराजांचं ते रूप, त्यांचं ते बलदंड शरीर पाहून त्या ठिकाणी असलेल्या चिकाच्या पडद्यातून एक ओंकार निघाला। पाहून औरंगजेबाची तळपायाची आग मस्तकाला गेली। नंतर त्यांनी त्याची चौकशी केली, काय त्यानंतर त्याला ते समजलं। मग औरंगजेबाने धर्माजी महाराजांना सांगितलं की तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा, मी तुम्हाला जीवदान देतो। परंतु संभाजी महाराजांनी ऐकलं नाही। त्यांनी सांगितलं माझा प्राण गेला तरी 72 पण मी धर्म सोडणार नाही। औरंगजेबाने अनन्वित असा महिनाभर त्यांचा छळ केला, खूप यातना दिल्या, खूप आमिष दाखवले, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही त्रासाची तमा न बाळगता धर्म सोडला नाही आणि म्हणूनच त्यांना आपण सर्व मानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो। आजकाल गल्लीबोळात कुणी कोणाला धर्मवीर म्हणायला लागलेलं आहे। खरे धर्मवीर कोण आणि धर्मवीर का म्हणायचं याची खरी व्याख्या केली पाहिजे। ठीक आहे, तुमचं कार्य असेल, कर्तृत्व असेल, परंतु आपली तुलना करताना आपण ऐतिहासिक जे पुरुष आहेत ज्यांनी इतिहास। शहरप्रमुख असलम शेख म्हणाले की थोर पुरुषांच्या जयंत्या असो की पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे त्यांच्या फोटो वा पुतळ्याला अभिवादन करणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांचे कार्य, कर्तृत्व मनात आणि डोक्यात उतरलं पाहिजे। नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख झाली पाहिजे। बद्दल मी बोलणं म्हणजे मी खूप छोटा आहे, परंतु गेली 15 वर्षापासून राजाभाऊ असतील त्यांनी ही जी परंपरा टाकून दिलेली आहे, आपण जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करतो, की जी नवी पिढी आहे त्या पिढीला संभाजी महाराज, शिवाजी महाराज कोण होते, काय होते यांचा इतिहास समजला पाहिजे। आपण किती संख्येने आलो याला महत्व नाही, शिवजयंती किती जोरात केली याला महत्व नाही, परंतु ती का करतोय याला महत्व आहे। शिवाजी महाराज हे फक्त आपण फोटो घेऊन मिरवण्यापेक्षा ते आपल्या मनात उतरलं पाहिजे। त्यांचं आचरण, संभाजी महाराजांचं आचरण आपल्या मनात, आपल्या डोक्यात उतरलं पाहिजे। पण एवढ्या छोट्याशा कालावधीत काल निरोप देऊन आपण सर्व इथं उपस्थित राहिले। या प्रसंगी दिलीप सोनवणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। संभाजी महाराजांना नमस्कार म्हणून त्यांचं पूजन केलं, त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि पूजनानंतर आपण अशा एका ग्रंथाचं, त्या ग्रंथातल्या एका अध्यायाचं जे पारायण केलं। आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो, आम्ही हाच ग्रंथ का आणि हाच अध्याय का? पुण्यतिथी करायची म्हणजे महाराजांच्या गुणांचं वर्णन करायचं, महाराजांच्या कार्याचं वर्णन करायचं, महाराजांनी जे कर्तृत्व होतं त्याचं वर्णन आज आम्ही करायचं आणि त्यांना आम्ही नमस्कार करायचा। हे 100% निर्वाद सत्य आहे। असं असताना देखील आम्ही या ठिकाणी येतो आणि फक्त एका ग्रंथाच्या एका अध्यायाचं पालन करतो। असं काय या ग्रंथामध्ये, असं काय या अध्यायामध्ये
तर हाच ग्रंथ आणि हाच अध्याय आम्ही अशा मोठ्या महापुरुषाला नमस्कार करण्यासाठी, त्यांच्या बलिदान दिनाची आठवण काढण्यासाठी हा ग्रंथ निवडतो, हा अध्याय निवडतो. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पराग संधान, सेना गटनेते योगेश बागुल, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदर दडियाल, बालाजी गोरडे, लक्ष्मण मुंजळ, शहर संघटक श्याम चव्हाण, डॉक्टर अजय गर्जे, किरण भोईर, सतीश दीक्षित, नगरसेवक सत्येन मुंदडा, मंदार पहाडे, वीरेन बोरावके, मेहमूद सय्यद, बाळासाहेब आढाव आदींनी अभिवादन केलं. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.